माननीय आमदार रणधीर सावरकर साहेब यांच्या पळसोबडे येथे असलेल्या घराच्या गोडाऊनमध्ये तेथील मजूर शेती आवश्यक अवजारे काढण्याकरिता गेले असता त्या मजुरांना अत्यंत मोठा विषारी जातीचा साप दिसला। तेथील मजूर भयभीत झाले। मजुरांनी आरडाओरडा केला असता सर्व ग्रामस्थ सापाला पाहण्याकरिता आले। सापाला पाहून सर्व ग्रामस्थ भयभीत झाले। तेथील उपस्थित पंकज भाऊ वसू यांनी वेळेचा जराही विलंब न करता पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र कुमार सदाशिव, सर्पमित्र सूरज सदाशिव, सर्पमित्र प्रशांत भाऊ नागे, प्रणय सदाशिव सर्व पळसोबडे घटनास्थळी पोहोचले। आमदार रणधीर सावरकर साहेब यांच्या गोडाऊनवर गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। त्या ठिकाणी भीतीजनक वातावरण निर्माण झाले होते। अत्यंत परिश्रम केल्यानंतर त्या सापाला सुरक्षित पकडले व त्या सापाविषयी ग्रामस्थांना सापाची माहिती देण्यात आली। साप हा विषारी रसल वायपर घोणस, लांबी 5 फूट। या सापामध्ये हेमोटॉक्सिक नामक विष असते आणि हा साप खूप आक्रमक असतो। सापाला सुरक्षित पकडून पर्यावरणात सोडण्यात आले आणि पावसाळ्यामध्ये साप हे कोरडे ठिकाण शोधण्यासाठी घरामध्ये येतात। सर्व ग्रामस्थांनी याची काळजी घ्यावी। घरांमध्ये झोपत असताना जमिनीवर झोपू नये याची काळजी घ्यावी। सतर्क राहावे। कुठेही घरामध्ये साप आढळून आल्यास मारू नये। तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा। पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय सर्पमित्रांचे काही आपत्कालीन क्रमांक देण्यात आले। सर्पमित्र कुमार सदाशिव 9767853210, सर्पमित्र सूरज सदाशिव मोबाईल क्रमांक 8805394438, सर्पमित्र प्रशांत नागे 9657360760 या क्रमांकावर संपर्क साधावा। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.